नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया मच्छीच्या अंड्यांची भजी। तर त्यासाठी साहित्य घेतले, ही मी रूह माशाची अंडी घेतलेली आहेत। 2 मोठे कांदे, कोथिंबीर, लसूण ठेचलेला, त्यानंतर ओवा, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात, कढीपत्ता पण बारीक केलाय, नंतर लिंबाचा रस, बेसन पीठ। तर ही अंडी मी चांगली साफ करून घेतली आहे, त्याच्यात हळद टाकली थोडीशी, बारीक केलेली मिरची पावडर टाकूया आपण, जरा जाडसर अशी बारीक केलेली आहे। लिंबाचा रस टाकून घेऊया। लिंबाचा रस टाकल्यामुळे जरा मच्छीचा जो वास येतो तो येत नाही त्याच्या याने। नंतर ओवा, लसूण, मिरची पावडर सगळं टाकून घेऊया। कढीपत्ता, 2 मोठे कांदे कापलेले ते टाकून घेऊया। भरपूर अशी कोथिंबीर, नंतर चवीपुरतं मीठ टाकूया, थोडासा खायचा सोडा टाकूया, नंतर चांगलं मिक्स करून घेऊया। आता तर आपण याच्यात पाणी टाकायचं नाहीये, याच्यात जी मच्छीची अंडी घेतली आपण त्यातच सगळं पाणी वगैरे असतं आणि कांद्याचं पण पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण याच्यात पाणी टाकायची गरज नाहीये। जेवढं बसेल ह्याच पाण्यात जेवढं बसेल तेवढंच पीठ टाकायचं आहे आपल्याला, वरून जरा पण पाणी टाकायचं नाहीये। तुम्ही बघू शकता मिक्स केल्यावर, कारण हे जेवढं चिकट असतं याच्यात पीठ भरपूर बसतं। मच्छीची अंडी कालवल्यानंतर चिकटपणा येतो असा भरपूर, तर त्याच्यात पीठ भरपूर लागतं असं, म्हणून आपण पाणी टाकायचं नाहीये। त्या पाण्यातच जेवढं पीठ बसेल तेवढंच टाकून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेऊया। आपल्याला हे पीठ भिजवून ठेवायचं नाहीये, म्हणजे बेटर तयार केलं आणि 5-10 मिनटं ठेवलं असं करायचं नाहीये। ते भिजवल्याच्या नंतर लगेच भजी सोडून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता इथे आपण 4 ते 5 पळ्या बेसन पीठ बसलं त्याच्यामध्ये, आणि जर पाणी टाकलं तर भरपूर बेसन बसेल, त्याच्यामुळे पाणी त्याच्यात शक्यतो टाकायचंच नाही, त्यालाच पाणी सुटलेलं असतं अंड्याला, त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आहे। तर हे छान असं मिक्स करून घेऊया आपण। बघू शकता हे असं बॅटर झालंय आपलं। तर आपण इकडे आता तेल तापायला ठेवलेलं, तर आपण लगेच सोडून घेऊया, भिजवत ठेवायची गरज नाही आहे। आपण नॉर्मल भजी सोडतो अशीच भजी सोडायची। तेल चांगलं तापलेलं आपलं, तर आपली ही भजी सोडून झाली आहे, आणि मीडियम गॅसवर छान कुरकुरीत होईस्तोवर त्यांना तळून घ्यायचं आहे चांगलं। मीडियम गॅसवर यासाठी की आपण जी मच्छीची अंड्यांची भजी केलीत त्याचा असा उग्र वास येत असतो, आणि कुरकुरीत तळलं की तो वास पण जात नाही। आपण त्याच्यासाठी लिंबू पण टाकले त्याच्यात, आणि कुरकुरीत केली तर अजूनच चवीला पण छान लागतात, त्याच्यामुळे आपण मीडियम गॅसवर याला तळून घेणार आहोत चांगलं। तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत पण झाली आहेत, कलर पण छान आलाय। तर ही झाली आपली मच्छीच्या अंड्यांची भजी। तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कशी झाली।